सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 13. श्लोक पाहूयात. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनैर्जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. धीरस्तत्र न मुह्यति. श्लोकाचा अर्थ पाहूयात. देहीन म्हणजे देहधारी आत्म्याला, अस्मिन म्हणजे यात, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, देहे म्हणजे शरीरामध्ये, कौमारम म्हणजे बालपण, यौवनम म्हणजे तारुण्य, जरा म्हणजे वार्धक्य किंवा म्हातारपण, तथा म्हणजे त्याप्रमाणे, देह अंतर म्हणजे शरीराचे स्थानांतर, प्राप्ती म्हणजे प्राप्ती किंवा प्राप्त झालेले, धीर म्हणजे धीर मनुष्य, तत्र म्हणजे त्यामुळे, न म्हणजे कधीच नाही, मुह्यती म्हणजे मोहित होतो. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यात म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. भगवंत या श्लोकात सांगतात, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर देखील मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. आपल्याला हे माहीतच आहे की ज्या गोष्टीला जन्म आहे त्या गोष्टीला मृत्यू देखील आहे. आपल्या देहाच्या बाबतीतही हेच सत्य आहे. देहाचे नित्य परिवर्तन होत असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य देह 4 अवस्थांमधून जातो. त्याविषयी भगवंत या ठिकाणी सांगतात. देहधारी मनुष्याला बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था व शेवटी मृत्यू या चक्रातून जावे लागते. परंतु धैर्यशील व्यक्ती या स्थित्यंतरामुळे विचलित होत नाही. मनुष्य देहामध्ये जरी परिवर्तन होत असले तरीही आत्म्यामध्ये मात्र कोणताही बदल घडून येत नाही. हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये शरीर मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे शोक करण्याचे कारण नाही हे ज्ञानी लोक जाणतात. याची इतिहासातही अनेक उदाहरणे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा म्हणून अतोनात छळ केला. त्यांनी मृत्यू स्वीकारला पण इस्लाम धर्माचा स्वीकार केला नाही. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा आक्रमण केले तेव्हा राणी पद्मिनीने आपल्या अनेक सख्यांसह जोहर केला आणि स्वातंत्र्य लढ्यातील 3 क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू हे हसत हसत फासावर गेले. असे ज्ञानी लोक मृत्यूमुळे शोक करत नाहीत. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती, परमात्मा आणि आध्यात्मिक व भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे गोंधळून जात नाही. अशा प्रकारे चैतन्य तत्व एक देह त्यागून दुसरा देह धारण करतो. हे जो साक्षी भावाने जाणतो तो मोहित होत नाही व शोकाकुलही होत नाही. थोडक्यात शरीर बदलतं, आत्मा मात्र शाश्वत राहतो. म्हणून शरीराच्या अवस्थांवर वा मृत्यूवर शोक करणं मूर्खपणाचा आहे. हा नित्य बदल स्वीकारणे हेच आध्यात्मिक शौर्य आहे. आता आपण आधुनिक जीवनाशी याचा संबंध पाहू शकतो.
आपण अनेक वेळा वाढत्या वयामुळे, आजारांमुळे किंवा मृत्यूमुळे भीती आणि शोक अनुभवतो, परंतु भगवद्गीता सांगते हे सर्व फक्त शरीरापुरते आहे, आत्मा त्याहून खूप मोठा आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.